आणि सोलापूरमध्ये थेट एटीएम मशीन पळवले। सोलापूरमध्ये एसबीआय एटीएम वर दरोडा पडला। मशीनमधील पैसे न काढता थेट एटीएमच उचलून नेलं। वाढत्या चोरीच्या घटनांमुळे सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। शहरात भीतीचं वातावरण आहे। सोलापूर शहरातील जुना व्हिडिओ घरकुल परिसरात जे आहे ते चोरट्याने रोख रक्कम नाही तर चक्क एटीएम मशीनच पळून येण्याचे प्रकार काल रात्रीच्या सुमारास झालेला आपण पाहू शकता। मी सोलापूर शहरातील व्हिडिओ घरकुल परिसरातील संगमनगर या भागातील एटीएमच्या केंद्राच्या बाहेर आपण पाहू शकता चोरट्याने एटीएमच्या काचा फोडून जे आहे ते आत प्रवेश करून जे आहे ते चक्क एटीएम मशीनच फोडून नेले, जे पूर्ण मशीनच घेऊन गेल्याची घटना जी आहे ते घडल्याचे आहे। शहरात गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। आता थेट बँकेच्या एटीएमला चोरट्यांनी लक्ष केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होतानाचं चित्र निर्माण झालेलं आपण पाहू शकता। या घटनेमुळे परिसरातील व्यापारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये जे आहे ते भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। जुना विडी घरकुल परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी जे आहे ते चोरट्याने एटीएम मशीन जो आहे तो घेऊन गेलेला आहे। पोलिसांनी घटनास्थळीचा पंचनामा केला असून परिसरात नाकाबंदी केली आहे। संबंधित एटीएमचे जे आहे ते सीसीटीव्ही पडताळणी करून जे आहे ते या चोरीचा तपास सुरू केलेला आहे। चोरीला गेलेल्या एटीएम मशीन मध्ये नेमकी किती रोख रक्कम होती याची अधिकृत माहिती बँक प्रशासनाकडून समोर आली नाही। बँकेकडून ऑडिटचे काम सुरू असून त्यानंतरच चोरीला गेलेला रकमेचा आकडा जो आहे तो समोर येणार आहे। आपण पाहू शकता आता रोख रक्कम जे किती एटीएम मध्ये रोख रक्कम होती याचा सुगावा अजून पोलिसांना लागलेला नाही। सीसीटीव्ही पडताळीनंतरच या घटनेचा जो तपास आहे तो समोर येणार आहे। रवी डोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।